नमस्कार. आज आपण गुरुचरित्रातील 11व्या अध्यायाचं पठण करणार आहोत. फलश्रुती. संततीविषयी वाटणारी चिंता दूर होईल. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे अवतार परंपरा कैसी, विस्तारोनिया आम्हासी, सांगा स्वामी कृपा सिंधू. सिद्ध म्हणे ऐक वत्सा, अवतार झाला श्रीपाद कैसा, पूर्वी वृत्तांत ऐसा, कथा सांगितली विप्रस्त्रियेची. शनी प्रदोषी सर्वेश्वरासी, पूजित होती गुरु उपदेशी, देह वासना असता तियेसी, पंचत्व पावली तत्काळ. जन्म झाला पुढे तिसी, करंज नगर उत्तर देशी, वाजसनेय शाखेसी, विप्रकुळी जन्मली. जातक वर्तले तियेसी, नामे अंबा भवानी ऐसी, आरोपिती स्नेहासी, माता पिता परियेसा. वर्तता माता पितव्या गृही, वाढली कन्या अतिस्नेही, विवाह करीती महोत्साही, देती विप्रासी त्याची ग्रामी. शिवव्रती असे तो ब्राह्मण, नाम तया माधव जाण, तयासी विधली कन्यादान, अतिप्रीती करोनिया. तया माधव विप्रा घरी, शुभाचारे होती नारी, वासना तिची पूर्वापरी, ईश्वर पूजा करी तसे. पूजा करी ईश्वरासी, दंपत्य उभय मनोमानसी, प्रदोष पूजा अतिहर्षी, करीती भक्ती पुरहसर. मंदवारी त्रयोदशीसी, पूजा करीती अतिविशेषी, संवत्सरे झाली षोडशी, अंतर्वत्नी झाली ऐका. तृतीय हो 5वे मासी, उत्साह करीती बहुहर्षी, उत्तम डोहळे होती तियेसी, ब्रह्मज्ञान बोलतसे. उत्साह करीती मास साती, द्विजवर करी सिम्मती, अक्षयवाणे वोवाळिती आरती, सुवासिनी मिळूनिया. ऐसे क्रमिता नवमासी, प्रसूत झाली शुभ दिवशी, पुत्र जाहला म्हणून हर्षी, निर्भर झाली माता पिता. जन्मताच तो बालक, ओंकार शब्द म्हणतसे ऐक, पाहुनी झाले तटस्थ लोक, अभिनव म्हणती ते वेळी. जात कर्म करी ब्राह्मण, विप्रासी दक्षिणा देत आपण, ज्योतिषी सांगती तयाचे लक्षण, लग्न सत्वर पाहोनिया. सांगती ज्योतिषी त्या द्विजासी, मुहूर्त बरवा असे विशेषी, कुमार होईल कारुण्य ऋषी, गुरु सकळांचा निश्चये. याचा अनुग्रह होईल जासी, तो वंद्य होईल विश्वासी, यांचे वाक्य प्रमाणेसी, चिंतामणी याचे चरण, अष्टसिद्धी याचे द्वारी, वोळंगत राहतील निरंतरी, नवनिधी याचे घरी, राहतील ऐक द्विजोत्तमा. न होती तयासी गृहिणी सुत, पूज्य होईल त्रिभुवनात, याचे दर्शन मात्रे पतित, पुनित होती परियेसी. होईल अवतारी पुरुष, माना निश्चये विश्वास, संदेहन धरावायास, म्हणून करीती नमस्कार. ऐसे म्हणती द्विजवर, सांगती जनकासी विचार, याचे महादैन्य हरे, भेणे न लगे कळी काळा. जे जे वासना तुमचे मनी, सर्व साधेल याचेनी, याची पालन पोषणी, निधान आले तुमचे घरा. ऐसे जातक वर्तवोन, सांगता झाला ब्राह्मण स्तोम, जनक जननी संतोषोन, देती वस्त्री आभरणे तया. सांगोनी गेले ब्राह्मण, माता पिता आनंद घन, दृष्टी लागेल म्हणून, लिंबलोण वोवाळिती. वार्ता गेली नगरात, अभिनव आजी देखिले म्हणत, उपजत बाळ ओंकार जपत, आश्चर्य करीती सकळ जन.
नगर लोक इष्टमित्र पहावया येती विचित्र दृष्टी लागेल म्हणून पळमात्र न दाविती कवणा पुढे माया मोहे जनक जननी बाळासी दृष्टी लागेल म्हणून अंगारा लाविती मंत्रोनी रक्षा बांधिती कृष्ण सुते परमात्मा अवतरे दृष्टी केवी संचरे लौकिक धर्म चमत्कारे माता पिता संरक्षिती वर्तता बाळ येणे परी दिवस 10 झालिया वरी नामकरण परस्परी करी जनक द्विजोत्तम शालिग्राम देव म्हणत जन्म नाम विख्यात नाम नरहरी ऐसे म्हणत उच्चार केला धर्म कर्मे ममत्व थोर बाळकावरी प्रतिपाळिती प्रीती करी माता म्हणतसे अवसरी न पुरे क्षीर बाळकासी पतीस म्हणे ते वेळा स्तनी दुग्ध थोडे बाळा मेळवा एखादी अबला स्तनपान द्यावया अथवा आणा अजा एक आपुले स्तने न शमे भूक ऐकोनी हासे बाळक स्पर्शे स्तन सौव्य करे स्तनास स्पर्शता कर 32 धारा वाहे क्षीर वस्त्रे भिजोनी विचित्र बाहो लागले भूमीवरी विस्मय करीती जनक जननी प्रकट न करी गौप्य गुणी नमन करीती बाळका चरणी माता होय खेळविती पाळण्या घालोनी बाळकासी पर्यंत गायन अतिहर्षी न राहे कुमार पाळणेसी सदा खेळे भूमीवरी वर्धता बाळ येणे परी माता पिता नमस्कारा बाळ झाला संवत्सरी न बोले आता काय करू माता बोलवी कुमारासी बोले शब्द ओंकारेसी चिंता करी तसे मानसी मुके झाले दैवयोगे पुसती जाण जोशियासी या बाळका बोलावयासी काय उपाय विशेषी म्हणून पुसती वेळोवेळा जोशी सांगती तयासी आराधावे कुळदेवतेसी अर्कवारी अश्वत्थ पर्णेसी अन्न घाली होती न वेळा एक म्हणती होईल मुके त्यासी शिकवावे विवेके बाळ बोलविती निके परितो बाळ न बोलेची हासोनी ओंकार उच्चारितो बाळ आणिक नेणे बोल केवळ विस्मय करीती लोक सकळ ओंकार शब्द ऐकोनिया एक म्हणती नवल झाले सर्व ज्ञान असे भले श्रवणी ऐकता बोल सगळे जाणूनी न बोले काय गुणे काही केल्या न बोले सूत चिंता करीती माता पिता वर्षे 7 झाली तत्वता मुका झाला दैवयोगे 7 वर्षे कुमारासी योग्य झाला मुंजीसी पुसते झाले ब्राह्मणासी केवी करावे म्हणून या विप्र म्हणती तया वेळा संस्कारावे ब्राह्मण कुळा उपनयन वेगळा केवळा अष्टवरुषे होऊनिया माता पिता चिंता करीती उपदेशावे कवणे रीती मुका असे हा निश्चिती कैसे अदृष्ट झाले आम्हा कैसे अदृष्ट आपुले ईश्वर गौरी आराधिले त्रयोदशीस शिवा पूजिले वाया झाले म्हणतसे ईश्वरे तरी दिधला वरू सुलक्षण झाला कुमरू न बोले आता काय करू म्हणून चिंती शिवासी एकची बाळ आमुचे कुशी आणिक न देखो स्वप्नेसी वेष्टिलो होतो आम
आम्ही आशेसी आमुते रक्षील म्हणूनिया नव्हेच माझे मनीची आस अपुत्र झाला निर्वाण वेश काय वर देत महेश शनी प्रदोष पूजितिम्या ऐसे नाना परीती देख जननी करी महादुःख जवळ येऊनी बाळक संबोखीत मातेसी घरात जाऊनी तये वेळा घेऊनी आणि लोखंड सबळा हाती धरिताची निर्मळा झाले सुवर्ण बावन कशी आणोनी देत असे मातेसी विस्मय करी बहुअसी बोलावूनिया पतीसी दाविती झाली ते वेळा गौप्य करूनी तये वेळा गृहात नेले तया बाळा पाहती त्याची बाळलीला आणि कलोह देती हाती अमृत दृष्टी पाहता लोह सुवर्ण होय तत्वता विश्वासोनी म्हणती हा सर्वथा होईल पुरुष कारणिक मग पुत्रा ते आलिंगोनी विनविता ती जनक जननी तू तारक बा शिरोमणी कारणिक पुरुष कुळदीपक तुझे नि सर्व सौख्य लाधलो मुका म्हणून निर्भुजलो अज्ञान आवरणे वेष्टलो जनी मुका म्हणती तुझ आमुचे मनीची वासना तुवा पुरवावी नंदना तुझे बोबडे शब्द आपणा ऐकावे वाटे पुत्रराया हास्य वदने तये वेळा दावी यज्ञोपवीत गळा कटिबांधावी मौजी मेखला पूर्ण दाखवी मातेसी संज्ञा करोनी मातेसी बाळ दाखवी संतोषी मौजी बंधिता आपणासी येतील म्हणे बोल सकळ माता पिता संतोषती विद्वान ज्योतिषी पाचारिती व्रतबंध मुहूर्त पाहती सर्व आयती करीते झाले केली सामग्री बहुता परी रत्न खचित अलंकारी माया मोहे प्रीती करी समारंभ करिता ती चतुर्वेदी ब्राह्मण येती शाखा परत्वे वेद पढती इष्ट सोय रे दाईज गोती समस्त झाले तया भवना नाना परीचे शृंगार उभारिले मंडप पार आनंद करीतसे द्विजवर अपार द्रव्य वेचता होय नगर लोक विस्मय करिता मुक्या पुत्रासी एवढी आयती द्विजा लागी असे भ्रांती द्रव्य वेची वृथा आपुले इतुके वेसुनी पुत्रासी व्रतबंध करील परियेसी गायत्री केवी उपदेशी करील आचार कवणे परी एक म्हणती हो का भलते मिष्टान्न स्वेच्छा आम्हा मिळते देकार देईल हिरण्य वस्त्रे चाड नाही त्यांच्या मंत्रा ऐसे नाना परी लोक विचार करीती अनेक माता पित्यास अत्यंत सुख देव देवके करिताती चौल कर्म ये रे दिवसी भोजन चौल मणीसी पुनरपि अभ्यंग करूनि हर्षी यज्ञोपवित धारण केले मंत्रपूर्वक यज्ञोपवित धारण करविती समस्त सहभोजन करावया गृहात घेऊन या गेली माता भोजन करी माते सवे निरोप घेत एका भावे मौजी बंधन असे करावे म्हणून आला पित्या जवळी विधियुक्त मार्गे मौजी देखा बंधन केले त्या बाळका सुमुहूर्त आला तात्कालिका मंत्रोपदेश करिता झाला गायत्री मंत्र अनुक्रमेसी उपदेश देता परियेसी बाळ उच्चारी मनोमानसी व्यक्त न बोले कवणा पुढे गायत्री मंत्र कुमारासी होता भिक्षा घेऊन आली माता वस्त्रे आभरणे रत्न खचिता देती झाली तया वेळी पहिली भिक्षा घेऊन करी आशीर्वचन देती नारी बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी आचार धर्म वर्ततसे
पहिली भिक्षा येणे परी, देती झाली प्रीती करी, अग्नी मिळे उहणोनी उच्चारी, ब्रह्मचारी तये वेळी, दुसरी भिक्षा देते माता, उच्चार केला यजुर्वेद ईशेत्वा, लोक समस्त तटस्था, माथा तुकती तये वेळी, तिसरी भिक्षा देत माता, होय सामवेद पढता, अग्न आया ही गायन करिता, वेद तीन म्हणतसे, सभा समस्त विस्मय करी, पिता हर्ष निर्भरी, मुका बोले वेदचारी, म्हणती होईल कारणिक, याते म्हणो नये नर, होईल देवाचा अवतार, म्हणून करी नमस्कार, जगद्गुरुसी ते समयी, इतुक्यावरी ते बाळक, मातेसी म्हणतसे ऐक, तुवा उपदेश केला एक, भिक्षा माग म्हणोनी, नव्हेची बोल तुझा मिथ्या, निरोप द्यावा आम्हा त्वरिता, निर्धार झाला माझी चित्ता, जाऊ तीर्थे आचारावया, आम्हा आचार ब्रह्मचारी, भिक्षा करावी घरोघरी, वेदाभ्यास मनोहरी, करणे असे परियेसा, ऐकोनी पुत्राचे वचन, दुःखे दाटली अतिगहन, उदके भरले अडती नयन, आली मूर्छना तया वेळी, निर्जीव होऊनी क्षणैक, करीती झाली महाशोक, पुत्रा माझा तू रक्षक, केली आशा बहुमनी, आमुते रक्षिसी म्हणोनी, होती आशा फार मनी, न बोलिसी आमुचिया गुणी, मुके म्हणविसी आपणासी, नायको कधी तुझिया बोला, आता ऐकता संतोष झाला, पूजने ईश्वर फळला, म्हणून विश्वास केला, ऐसे नाना परी देखा, पुत्रासी म्हणतसे बाळिका, आलिंगोनिया कुमारका, कृपा भाकी तये वेळी, ऐकोनी मातेचे वचन, बाळक सांगे ब्रह्मज्ञान, नको दुखऊ अंतःकरण, आम्हा करणे तेची असे, तू ते आणिक पुत्रचारी, होतील माते निर्धारी, तुझी सेवा परोपरी, करीतील मनोभावेसी, तुवा आराधिला शंकर, जन्मांतरी पूर्वापार, म्हणून ठेविला मस्तकी कर, मग जाहली जाती स्मृती, पूर्वजन्मीचा वृत्तांत, सविस्तर स्मरण करीत, परम जाहली विस्मित, श्रीपाद वल्लभ जाणोनी, देखोनी माता तये वेळा, नमन केले चरण कमळा, श्रीपादे उठवूनी अवलीळा, सांगती गौप्य अवधारा, ऐक माते ज्ञानवंती, हा बोल करी हो गुप्ती, संन्यासी आम्ही यती, अलिप्त असो संसारी, याची कारणे आम्ही आता, हिंदू समस्त तीर्थयात्रा, कारण असे पुढे तत्वता, म्हणून निरोप मागती, येणे परी जननीसी, गुरुमूर्ती सांगती विनयेसी, माता बोलत पुत्रासी, श्रोते सावध परियेसा, पुत्रासी विनवी तये वेळ, आम्हा नाडुनी जाशील, आणिक डोळान देखो बाळ, केवी वाचो पुत्र राया, धाकुटीपणी तुम्ही तापस, धर्मी कोण असे हर्ष, धर्मशास्त्र ख्याती सरस, आश्रमचारी आचरावे, ब्रह्मचर्य वर्षे 12, गृहस्थाश्रम तदनंतरा, घडती पुण्ये अपरंपारा, गृहस्थाश्रमी सुख असे, मुख्य आश्रम असे गृहस्थ, आचरता होय अतिसमर्थ, संन्यास घ्यावा मुख्यार्थ, धर्मशास्त्र येणे परी, ब्रह्मचर्य मार्ग ऐका, पठण करावे वेदांतिका,
विवाह होता गृहस्थेनिका पुत्रादिका लाधावे यज्ञादि कर्म साधोनिया तदनंतर संन्यास करणे न्याया येणे विधी आचरोनिया अग्राह्य संन्यास बाळपणी समस्त इंद्रिये संतोष व्हावी मनीची वासना पुरवावी नंतर तपाची वाट धरावी संन्यास घेता मुख्य असे ऐकोनी मातेचे वचन गुरु सांगती तत्वज्ञान नामधारक सुमन करुणी ऐक म्हणे सिद्ध गंगाधराचा नंदन श्रोतया सांगे नमुन परिसा तुम्ही समस्त जन गुरुचरित्र विस्तार पुढे वर्तले अपूर्व ऐका सिद्ध सांगे नामधारका महाराष्ट्र भाषा करुणी टीका सांगे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्रीपादावतार बालचरित्रं नाम एकादशोऽध्यायः। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त।